काम ज्या राजानं केलं त्या राजाला शिवछत्रपतीला तेव्हार अभिवादन करून आजचा दिवस क्रमांक अंतिम फायनलचा दिवस पहिल्या चेंडूवरती विकेट येते. प्रजासत्ताक दिनाच्या सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना मन भरून खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. सुयोग बडी मछली जाल में फंस गई है. अगदी सस्त्यामध्ये त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला धाडलं गेलाय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रीतम कामगिरी करतोय. आदरणीय सन्माननीय धामणे काका यांचं शुभागमन झाले. या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत असेल. मी धामणे काका यांना विनंती करेल की आपण आलात या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. चांगली कामगिरी झाली. पहिल्या चेंडूवरती प्रीतमनं विकेट घेतली आहे. ओहो यावेळेस मात्र कट केला चेंडू. नजाकत भरा शॉट. लाजवाब टायमिंग. प्रॉपर सफर करत चेंडू सीमा रेषे पोहोचलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र मनसुबे पिंट्या लाजवाब टायमिंग करतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब सजवला गेला. 4 धावा प्राप्त झाल्यात. संघाचं खातं खोललं गेलंय पिंट्याच्या माध्यमातून. ओहो यावेळेला फुल टॉस चेंडू. फुल टोल वसूल. चेंडू फरार. सीमा रेषे पार गाठली चेंडूनं. पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा दुसरा चांगला चेंडू पाहायला मिळतो. बॅक टू बॅकचे 2 चौकार. त्यानंतर या वेळेस मात्र गोलंदाज प्रीतम चांगला चेंडू हाताळतोय. निर्धाव चेंडू आलाय. बघायला गेलं पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रीतम आल्या. पहिल्या चेंडूवरती बिग विकेट पाहायला मिळाली. सुयोग याला मात्र तंबूच्या आश्रयाला धाडलं गेलं. त्यानंतर बॅक टू बॅकचे 2 चौकार आणि हा चेंडू निर्धाव. हो यावेळेस मात्र गुड लेंथला चेंडू होता. थोडासा वेट करून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस फसलेला पाहायला मिळाला. एक सिंगल घेतली गेली आहे. सिंगलने धावफलक पोहोचलंय 9 या आकड्यावरती. आपण पाहतायत ऐकताय तो वेताळ स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताळ स्वामी चषक 2025 हे संपूर्ण नियोजन पाहायला मिळतंय. स्पर्धेचा अंतिम शेवटचा दिवस 26 जानेवारी आणि आज या 26 जानेवारीच्या खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना पुनश्च एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. ओहो यावेळेस मात्र फटका रिव्हर्स अटेंड यावेळेस झाला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये अगदी क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून चेंडू घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. एक सिंगल धाव प्राप्त होईल. सिंगलने षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 1-0 लॉस ऑफ 1. अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर बिग विकेट सुयोग तंबूच्या आश्रयाला गेला. त्यानंतर मात्र या 2 फलंदाजांनी मी तर म्हणेन चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आहे. 2 चौकार आले बॅक टू बॅकचे आणि त्या अनुषंगाने पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक पोहोचलाय 10 या अंकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतं. यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती आतिश फांडे, अशोक आणि पिंट्याच्या बॅट मध्ये 2 चौकार आलेत.
चांगल्या फलंदाजीसाठी ओळखला जातो. अगदी डगआउट मधनं आल्यानंतर सुरुवात झाली आहे त्याच्या बॅटमधनं आणि फटकेबाजी देखील पाहायला मिळाली आहे. परंतु यावेळी स्ट्राईक एंडवरती अशोक असेल. सलामीला आलेला फलंदाज अशोकच्या बॅटमधनं मात्र चौकार षटकार अजूनही आलेले नाही आहेत. परंतु कुछ देर की म्हटलं जातं ना, कुछ देर की खामोशी है भी हमारा भी शोर आएगा कानों में, तुम्हारा तो वक्त आया था हमारा तो भाई दौर आएगा. याप्रमाणे अशोकच्या बॅटमधनं देखील धाबा येतील. परंतु गोलंदाजी ट्रॅकवरती अतिश पांडे, टेनिस क्रिकेटमधलं मोठं नाव आहे. गोटेकर बी संघाचा गोलंदाज. ओहो, यावेळेस मात्र चेंडूचा वेट केला. आमचे आदरणीय सन्माननीय नाना यांचं देखील शुभागमन या मुख्य व्यासपीठावरती होतोय. स्ट्राईक एंडवरती पिंट्या येतोय. ओहो, यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. वेगवान चेंडू, यावेळेस गती परिवर्तन पाहायला मिळालं या चेंडूवरती. हा चेंडूला जर वेग बघायला गेलात तर या अगोदर टाकलेले एक चेंडू त्याहीपेक्षा भन्नाट वेग यावेळेस प्राप्त झाला अतिशला आणि त्याचा फायदा निश्चितपणे गोलंदाजाला यावेळेस प्राप्त झालाय. ओहो, यावेळेस चेंडू उडवला हवेमध्ये आहे. 30 यार्ड मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळेस सोपा झेल कठीण झाला, जड झाला चेंडू धरतीवरती आदळलाय. जीवन संजीवनी प्राप्त झाली आहे. वेळोवेळी टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही सांगत आलो की ज्या वेळेस तुम्ही सोपा झेल अतिशय सोप्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस मात्र चुका वारंवार झाल्यात. लेदर क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहिलं त्यावेळेस देखील चुका पाहायला मिळाल्यात आणि या टेनिस क्रिकेटमध्ये देखील त्याच चुका पाहायला मिळत आहेत वारंवार. ओहो, यावेळेस यू मिस, आय डेफिनेटली हिट. यावेळेस बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, मिस झाला. अशोक बोल्ड होतोय. सागर अशोक ज्या फलंदाजीसाठी ओळखला जायचा अपुरी आणि निराशाजनक कामगिरी राहिली. सुयोग देखील बाद झाला. तदनंतर आलेला अशोक देखील सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला गेली आहे. परंतु सागर आणि पिंट्या या दोन फलंदाजांना कामगिरी करून दाखवावी लागेल. ओहो, आता मात्र अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता. हा ना करता करता या वेळेस मात्र अपघात घडलाय. फलंदाज हो आला. सागर आला आणि सागर गेला असं म्हणावं लागेल. अगदी पहिला चेंडू फेस करत होता. हा ना करता करता यावेळेस मात्र हाचा कॉल झाला आणि अंतिम क्षणी तो हा मात्र महागात ठरला. नॉन स्ट्राईक एंडवरती चांगली कामगिरी आणि फलंदाज बाद. ओहो, यावेळेस गोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू वारंवार. यावेळेस मात्र सिंगल. चांगला कॉल पाहायला मिळाला पंचांचा. एक सिंगल आली आहे. अफील जोरदार पाहायला मिळाली विकेटसाठी. परंतु पंच सांगतायत की नॉन स्ट्राईक एंडवरती स्ट्राईक एंडचा फलंदाज अगदी सुखरूपपणे पोहोचलाय आणि यावेळेस मात्र नॉट आउट दिलं गेलंय. फलंदाज सेफ असेल आणि धावफलकावरती धाबा. षटक क्रमांक दुसरं समाप्त झाले या सिंगलने आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 13 धावा.
शुभम, काय म्हणशील या क्रिकेट बद्दल? रनआउटच्या विकेट टाकल्या जात आहेत आणि या रनआउटच्या विकेट मात्र महागात ठरू शकतात वासिन संघासाठी. महत्त्वाचे फलंदाज आपण रनआउटच्या स्वरूपामध्ये ज्या वेळेस बाद करतो त्या वेळेस मात्र संकटांना आपण स्वतःहून आमंत्रण देतो असं देखील म्हणायला हरकत नाहीये. म्हणून एक सिंगल लालच बुरी चीज होती है, बला होती है और संभल कर खेलना पड़ेगा. षटक क्रमांक 3 मार्क असतो. तर या वेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार. हो हो, यावेळेस फटका सुरेख आहे परंतु टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. यावेळेस प्रीतमने देखील झेल सोडलाय. चेंडू पर्यंत पोहोचला होता, स्वतःवरती विश्वास देखील दाखवला. कॉलिंग देखील दिली गेली की झेल घेण्यासाठी मी आलोय, परंतु झेल झाला नाही. प्रयत्न चांगला होता निश्चितपणे, परंतु या 2 धावा मात्र रोखू शकले नाहीयेत. या 2 धावेंनी धावफलक 15 या अंकावरती. फटक्यावरती यावेळेस मात्र ताकद कमी, टायमिंग कमी पाहायला मिळालं. मिडल ऑफ द बॅट यावेळेस मात्र चेंडू कमी प्रमाणात पाहायला मिळाला आणि परिणामी झेलची संधी झाली होती. ओहो, यावेळेस चांगला प्रहार आहे. साऊंड देखील, डिस्टन्स देखील आउट ऑफ द निश्चितपणे अमोलजी थोरात साहेब यांचं शुभागमन झालंय. वेताळ स्वामी टीमचे सर्व खऱ्या अर्थानं आणि त्यांचं शुभागमन. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर खुद समंदर भी आएगा, थक कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, तुम्हें मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी. ओहो, यावेळेस मात्र गुड लेंथला चेंडू. तर आदरणीय सन्माननीय टेनिस क्रिकेटमधले नामवंत पंच रामजी डिंगोरे साहेब यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात या टीमसाठी. निश्चितपणे सर, आपल्या शुभेच्छा आम्ही आपल्या टीमपर्यंत म्हणजेच गोटेकर बी संघासोबत जोडलेत आणि खऱ्या अर्थानं रामजी डिंगोरे एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी या टीमला, गोटेकर बी संघाला सपोर्ट मात्र कायम राहिला आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत ओमकारच्या माध्यमातून झालाय. धावा मात्र दिल्यात 8 धावा. ओहो, यावेळेस गुड लेंथला चेंडू होता, सॉरी शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. गती परिवर्तन आणि चेंडूचा टप्पा मात्र वेळोवेळी ओमकारच्या माध्यमातून चेंज केला जातो. त्याचा फायदा ओमकारला यावेळेस निश्चितपणे झालाय. चांगली गोलंदाजी, अगदी कमबॅक केलंय. हो, यावेळेस या फटक्यावरती दम नाहीये, ताकद नाहीये. लॉंग ऑनला यावेळेस गणेश डिंगोरे झेल टिपतो. यावेळेस मात्र ओमकारचं विशेष कौतुक करेल. निश्चितपणे त्या ओव्हरमध्ये एक षटकार देखील आलाय, परंतु पहिल्या चेंडूवरती 2 दुहेरी धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. तदनंतरचे जर चेंडू बघायला गेलात, बॅक टू बॅकचे 3 चेंडू निर्धाव टाकले गेले आणि शेवटच्या चेंडूवरती दहशत, दरारा, ताकद, नजाकत आणि क्रिकेटमधलं सातत्य दाखवलं ओमकारनं गोलंदाजीच्या माध्यमातून. शेवटच्या चेंडूवरती विकेट घेतला आणि 6 चेंडूमध्ये अवघ्या 8 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी, पूर्णपणे संघाला कमबॅक करून दिलं. एक षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती त्यानं मात्र चांगली कामगिरी केली आहे. विक्रमजी विदे यांचं शुभागमन झालंय. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी चमचमत्या ट्रॉफ्या उपलब्ध झाल्यात. मनापासून विक्रमजी विदे साहेब आपलं मनापासून आभार मानले जातील.
षटक क्रमांक 3 समाप्त झाले आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती अवघ्या 21 धावा पाहायला मिळत आहेत. संपूर्ण परिस्थिती खऱ्या अर्थानं गोलंदाजांनी करून दाखवली आहे. गोटीकर बी संघ कामगिरी करतोय, चांगली कामगिरी, सफल कामगिरी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये बघायला गेलं तर केवळ 3 धावा खर्च झाल्या. एक मिनिट सर थांबायचं. ओके ओके ओके. नो बॉल आणि एक धाव असेल. फ्री हिट. ओहो, यावेळेस संधी फ्री हिटची मात्र गमवली आहे. एक सिंगल घेतली गेली या फ्री हिटच्या चेंडूवरती. मोठा फटका मात्र आला नाही. आणि ज्याच्या वेळेस आता आपण फ्री हिटचे चेंडू पाहतो त्या वेळेस मात्र गोलंदाज त्या चेंडूवरती आपला एफर्ट मात्र देत असतो आणि त्या अनुषंगाने आपण बहुतांशी पाहतोय की तो एफर्ट मात्र सफल पाहायला मिळतो. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला मनीषच्या माध्यमातून. हो हो, बॅटची लडिंग आहे. साऊंड आमच्यापर्यंत पोहोचला. यस, ही वॉज गॉन. वॉकर्स माध्यमातून वेगवेगळे संगीत ऐकायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं मी तर डीजे वॉकर्स यांना सांगेल की 26 जानेवारीची जास्तीत जास्त गाणी वाजवा. खऱ्या अर्थानं देशभक्त मोठ्या प्रमाणावर आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांपर्यंत या मेगा फायनलमध्ये शेवटच्या दिवसामध्ये सुंदर गाणी पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. हो हो, यावेळेस मात्र उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक दूरवरनं एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. थोडीशी फंबलिंग झाली, घेतल्या गेल्या या चेंडूवरती 2 धावा आणि या 2 धावांनी धावफलक 25 या आकड्यावरती. शेवटचं अंतिम षटक पाहायला मिळते मनीषच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. हो, यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. रंग ऑफला अतिश भांडे चेंडू कॅरी करून थ्रो करेल. दरम्यान एक सिंगल. चांगली गोलंदाजी, सफल गोलंदाजी ही खऱ्या अर्थाने मेहनत आहे मित्रांनो. निश्चितपणे गोटीकर बी संघाला ज्या वेळेस मैदानावरती पाहतो समोरच्या टीमला मात्र ते पूर्णपणे गोलंदाजीच्या माध्यमातून नमवत असतात आणि यावेळेस देखील पाहायला मिळाले मोठे फटके. कमी प्रमाणावर एक फटका निश्चितपणे आला, परंतु उर्वरित जर बघायला गेलात तर आतिशने अगोदरच सांगितलं होतं की हा जेल सुटलाय. एफर्ट पाहून आतिश सांगतोय. कारण मित्रांनो बघा, आतिशला जर बघितलं आपण तर आतिश पूर्णपणे घामाघूम आहे या मैदानावरती. ही मेहनत आहे क्रिकेटची. तुम्ही ज्या वेळेस क्रिकेटच्या मैदानावरती मेहनत घ्याल त्यावेळेस निश्चितपणे यश तुमच्या पदरामध्ये असतं, परंतु ती मेहनत घेणं गरजेचं. यावेळेस सिंगल घेतली गेली आणि सिंगलने धावफलक पोहोचलं 27 या आकड्यावरती. शेवटच्या चेंडूवरती धावा किती जोडल्या जातील वासिन संघासाठी. एक बिग हिट येणं मित्र म्हणेल की वासिन संघासाठी महत्वाचं मानलं जाईल, कारण आतापर्यंत एक षटकार आणि 2 चौकार बघता इतर फलंदाजांनी थोडीशी नाराजी दाखवली आहे आणि यावेळेस देखील हा चेंडू मात्र पुल झालाय, परंतु घोषित क्षेत्रामध्ये एक सिंगल धावेसाठी आणि या सिंगल धावेने षटक क्रमांक 4 समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 28. 24 चेंडूमध्ये 29 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय वासिन संघाकडनं गोटीकर बी संघासाठी. पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्धाला सुरुवात होईल. त्यावेळेस मैदानावरती गोटेकर बी संघाचे फलंदाज पाहायला मिळतील.
समीकरण दिलं गेलं ते डिफेन्स केलं जाईल का टीम वासिन संघाकडनं, कारण फलंदाजी तितकीशी चांगली झाली नाही. 4 षटकांमध्ये जर बघायला गेलात तर धावा मी तर म्हणेन 40-45 धावा होणं गरजेचं होतं. कमी धावा आल्या आहेत, परंतु या कमी धावांवरती देखील गोटेकर बी संघाला रोखलं जाईल का गोलंदाजीच्या जीवावरती. यावेळेस मात्र मी तर निश्चितपणे सांगेल की गोलंदाज निश्चितपणे कामगिरी करेल, परंतु क्षेत्ररक्षक त्यांना देखील चांगला एफर्ट द्यावा लागेल. प्रत्येक धावेसाठी मात्र संघर्ष आणि झुंजवावं लागेल गोटेकर बी संघाला. ती कामगिरी जर झाली तर निश्चितपणे या मॅच मध्ये देखील ट्विस्ट येऊ शकतो. निश्चितपणे नेक्स्ट मॅच जी असणार आहे, अमोलजी थोरात साहेब यांच्या माध्यमातून माहिती येते की नेक्स्ट मॅच या संघातील विजेता विपक्ष आई गावदेवी आसनगाव. तर आसनगाव संघ या ठिकाणी जर आला असेल तर रिपोर्टिंग करायची आहे त्वरित. नेक्स्ट मॅच असणार आहे निश्चितपणे या मॅच मध्ये विनर असणार तो मात्र फाईट करेल टीम आई गावदेवी आसनगाव संघासोबत. पंचांच्या भूमिकेमध्ये अभि सावंत सर अगदी आजच्या दिवसामध्ये मात्र एकदम डॅशिंग पर्सनॅलिटीमध्ये या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्यासोबत हेमंतजी तावडे सर, संदेशजी किस्मतराव सर. ही शहापूरची ओळख आहे खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटची. सलामीची जोडी मैदानाच्या आत खऱ्या अर्थानं रोहन आणि गणेश यांना सलामीसाठी बघण्यासाठी देखील प्रेक्षक आतुर असतात. खूप काळानंतर ही जोडी मैदानाच्या आत सलामीला आलेली पाहायला मिळते. रोहन स्ट्राइक एंड वरती गणेश पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राइक एंड वरती रोहन. सलामीची जोडी मैदानाच्या आत बायकर मॅन उर्फ ध्वनी स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय गोटेकर बी संघाचा. या सामन्यामध्ये विजय होणारा संघ निश्चितपणे फाईट करेल टीम आई गावदेवी आसनगाव संघासोबत. तर आसनगाव संघ आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर त्वरित रिपोर्टिंग करायची, आयोजकांशी संपर्क साधा. अजित येतोय टीम वासिन संघाकडनं पहिलं मेंडेटरी स्लॉकचं षटक हाताळण्यासाठी. गणेश डिंगोरेला जेवढा लवकर बाद करण्यात येईल तेवढं मात्र महत्वाचं असू शकतं वासिन संघासाठी. ती कामगिरी मात्र अजित करून दाखवेल का. पहिला चेंडू या वेळेस मात्र सेफ झोन गणेश डिंगोरेच्या बॅट मध्ये येतोय तडाखा. 4 साठी परभणी येते. कैलासजी केने साहेब यांच्या माध्यमातून बॅक टू बॅकचे 3 चौकार 1000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच केने साहेब. ओहो यावेळेस चेंडू उडवला 38च्या बाहेर. आउटफिट अतिशय वेगवान पाहायला मिळते. चेंडू फरार. बॅक टू बॅकचा दुसरा आलाय गणेश डिंगोरेच्या बॅटबंद चौकार. डीजे वाजवा. यावेळेस मात्र बॅक टू बॅकचे 2 आले. तिसरा चौकार आला तर निश्चितपणे केने साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 आलेत, तिसरा येईल का. निश्चितपणे येणार. ज्या प्रकारे 2 चेंडू गणेशने खेळून काढलेत त्या अनुषंगाने तिसरा निश्चितपणे येणार. परंतु तिसरा चौकार असेल की षटकार. ओहो लीजिए भाई आपके लिए केने साहब ये आया है तीसरा भी चौका.
उर्फ ध्वनी यावेळेस मात्र अगदी 3 चेंडू आणि 3 चेंडू बॅक टू बॅकचे 3 चौकार या खेळीसाठी गणेशला ओळखलं जातं. अगदी क्लास फटका पाहायला मिळाला. या आधीचा चेंडूवरती जो फटका आपण पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवला जातोय. जबरदस्त फटका सजवला गेला. टायमिंग अगदी या फटक्यावरती ताकद कमी होती परंतु टायमिंग आणि चेंडू फरार झाला 4 धाब्यांसाठी. क्या बात है गणेश. और भी कुछ बाकी है क्या? जी हाँ लीजिए. यावेळेस देखील फटका सुरेख आहे. डीप मध्ये चेंडूला पाठवलं दिलं गेलंय. क्षेत्ररक्षकानं मात्र अंतिम क्षणी चेंडूला रोखलंय. दरम्यान घेतल्या गेल्या या चेंडूवरती 2 धाबा. बॅक टू बॅकचे 3 चौकार आले. या चेंडूवरती दुहेरी धाव घेतली गेली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडूला उंची जास्तची प्राप्त झाली होती आणि त्या अनुषंगाने मात्र चेंडू मात्र ग्राउंडच्या आत यावेळेस मात्र हो यावेळेस सेफ झोन मध्ये उडवलाय चेंडू. एक सिंगल घेतली गेली आहे. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. गणेश सांगतो की नाही यावेळेस सिंगल वरती संतुष्ट आणि या सिंगलने धावफलक पोहोचलं 15 या अंकावरती. चांगला समाचार घेतला गेला अजितचा. अगदी गणेशनं पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि केने साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि चौथ्या चेंडूवरती दुहेरी धाव घेतली गेली. 5व्या चेंडूवरती सिंगल आणि आता मात्र स्मार्ट बॉय रोहन पाहायला मिळतोय स्ट्राईक इन वरती. ओहो रोहन बता रहे हैं भैया धोनी करेंगे तो हम भी करेंगे. पोहोचलो 19 अंकावरती आणि इक्वेशन जर बघायला गेलं बॉल टू रनचं तर 18 चेंडूंमध्ये 10 धाब्यांची गरज असेल. निश्चितपणे फलंदाजी करत असताना सुयोग अगदी सस्त्यामध्ये बाद झाला परंतु बॅटिंग मधनं कामगिरी करू शकला नाही. यावेळेस गोलंदाजी मधनं करेल का परंतु समीकरण कुठपर्यंत आलंय हे देखील बघणं गरजेचं. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट जर आली असती तर निश्चितपणे थोडासा दबाव प्रेशरमध्ये टीम पाहायला मिळाली असती परंतु विकेट न गमावता तब्बल 19 धावा जमा केल्यात. आता मात्र 18 चेंडूंमध्ये 10 धाब्यांची गरज असताना सुयोग. ओहो रिव्हर्स अटेम्प्ट यावेळेस झालाय. क्षेत्ररक्षक आहे आवाका बाहेर चेंडू हाताला स्पर्श करून चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. करंजी राऊत यांचं देखील शुभागमन या मुख्य व्यासपीठाकडे पाहायला मिळतंय. मी त्यांना विनंती करेल की आपण आलात या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. हो यावेळेस सेफ झोन फटका पाहायला मिळतोय. अगदी समालोचन कक्षेला सलामी देणारा चौकार. बॅट मधनं आलेला हा 5वा चौकार आणि या ओव्हर मध्ये बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. केवळ 2 धाब्यांची गरज. ओहो यावेळेस 2 धाब्यांची गरज असताना फलंदाज क्लीन बोल्ड. करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला गणेशचा आणि डिफेन्स करणारा खऱ्या अर्थानं हा फलंदाज नाहीये परंतु त्या चेंडूचा सन्मान करण्याचा प्रयत्नामध्ये बॅटला चेंडू स्पर्श झाला तर नंतर पायावरती आदळला आणि जाऊन स्टंपवरती बेल्स पडली आणि फलंदाज गणेशला मात्र माघारी परतावं लागलं. न्यू बॅटर मैदानाच्या आत विजयासाठी केवळ 2 धाब्यांची गरज आणि आतिश भांडे आलाय. गोटेकरचे सरपंच उपसरपंच भाऊजी डिंगोरे साहेब यांचं शुभागमन झालंय. मी त्यांना विनंती करेल की मंडळाच्या वतीनं सूचना येते की
आपण आलात मी तसेच अर्जुन अधिकारी साहेब यांचं देखील शुभागमन पाहायला मिळतंय. मी त्यांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. हो हो, 2 धावेची गरज असताना यावेळेला सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळतोय. आतिश भांडे आल्या पावली परतीच्या प्रवासाला. जयंत डिंगोरे यावेळेस 2 धाब्यांची गरज असताना आतिश भांडे निश्चितपणे थोडासा नाराज केलं संघाला. 2 धाब्यांची गरज असताना मोठा फटका मारून विजय संपादित करण्याचा निर्धार होता. बॅटची लिडिंग एज टॉप एज लागली आणि सुयोगने स्वतः मात्र या गोलंदाजीवरती झेल टिपला. आतिशला मात्र माघारी परतावं लागलं. न्यू बॅटर मैदानाच्या आत जयंत डिंगोरे. हो, जयंत आला आणि जयंतनं देखील यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅकची दुसरी पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या त्या मात्र थोड्याशा धोकेदुखी ठरल्या. त्यानंतर सुयोगने चांगली कामगिरी पण केली, परंतु केवळ 2 धाब्यांची गरज असताना या विकेट येत आहेत आणि चेंडू खूप सारे अजूनही बाकी आहेत. त्या अनुषंगाने या सामन्यावरती पूर्णपणे पकड मजबूत पाहायला मिळते टीम गोटेकर बी संघाची. विजयासाठी कोण? केवळ 2 धाबा. जयंत देखील माघारी परतलाय. हो हो, यावेळेस मात्र सेफली फटका खेळून काढलाय. रोहननं एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा कॉल आणि नॉट स्ट्राईक इनवरती आतिश मात्र अमित मात्र पोहोचलाय आणि ही दुहेरी धाव कंप्लीट झाली आहे. टीम गोटेकर बी संघ नेक्स्ट मॅचसाठी दाखल होतीये. चला आई गावदेवी आसनगाव संघ, आपण जर आला असाल, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर रिपोर्टिंग करा आणि 2 संघांदरम्यान नाणेपैकी नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. अर्थातच गोटेकर बी विपक्ष आई गावदेवी आसनगाव संघ. हॅलो केणी साहेब, केणी साहेब, कैलासजी केणी साहेब, तो बघतच नाही. केणे, अरे ये ना इकडे. हो तेच के लाईव्ह लाईव्ह